संध्याकाळची वेळ होती. सुलभा आजी तिच्या खिडकीत बसून बाहेर पाहत होती. सूर्य मावळतीला निघाला होता आणि घरभर शांतता पसरली होती. वयाच्या 75व्या वर्षी ती आता एकटी राहू लागली होती. मुलं मुली आपापल्या संसारात व्यस्त होते. याच घरात तिने तिचं आयुष्य घडवलं आणि आता म्हातारपणात घर ओस पडलं होतं. काही वेळापूर्वी तिला तिची मुलगी अनुचा फोन आला होता. आई, कशी आहेस? मला तुझी खूप आठवण येते. येतेस का काही दिवस आमच्याकडे? अनुने विचारलं. सुलभाला तिच्या मुलीचा स्वर ऐकून हसू आलं. अनुचं लग्न झालं तेव्हा सुलभाचं घर एकदम ओस पडलं होतं. मुलगी लांब गेल्यावर आईला असं वाटतं की तिचं माहेरही तिच्या मुलीच्या घरीच आहे. हो ग, येतेच काही दिवस, पण तुझ्या संसारात मी काही अडचण होईल का ग? सुलभा काळजीत विचारत होती. अनु हसून म्हणाली, आई, तुझं घरच आहे माझं घर. तुझ्या माहेरी आई जसं मोकळेपणाने राहते तसंच तूही माझ्याकडे येऊन राहायचं. सुलभाच्या चेहऱ्यावर समाधान आलं. ती तिच्या आठवणीत रंगली. लहानपणापासून अनु नेहमीच तिच्याजवळ होती. तिच्या आईपणाचा प्रत्येक टप्प्यावर अनु तिच्यासाठी एक आधार होती आणि आता हीच मुलगी तिच्या वृद्धापकाळी तिची काळजी घेत होती. दुसऱ्या दिवशी सुलभा अनुच्या घरी गेली. अनुने तिचं स्वागत मोठ्या आनंदाने केलं. घरभर आईसाठी तिच्या लाडक्या गोष्टी ठेवल्या होत्या. ती पीत असलेला चहा, तिची आवडती गाणी आणि तिचं मोठमोकळं बिछाना. सुलभा तिथे गेल्यावर तिला असं वाटलं जणू ती तिच्या स्वतःच्या माहेरी आली आहे. मुलगी आता आईची काळजी घेत होती. तिला प्रत्येक गोष्ट आठवून सांगत होती. अनु आणि तिचा नवरा दोघेही सुलभाला खूप प्रेमानं आणि आदरानं बघत होते. काही दिवसानंतर सुलभा अनुला म्हणाली, तुझं घर म्हणजे आता माझं माहेरच झालं ग. इथं मी मोकळेपणाने आनंदाने राहू शकते. अनुच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने आईला घट्ट मिठी मारली. हो आई, लेकीचं घरच तुझं माहेर आहे. इथं तुला नेहमीच प्रेम आणि आधार मिळेल. अनुने हसत म्हणत आईला जवळ घेतलं. मैत्रिणींनो, माहेर हा शब्दच मुळात आईच्या प्रेमाचं, आपुलकीचं आणि आधाराचं प्रतीक आहे. पण जसं जसं वय वाढतं, काळ पुढे जातो, तसं तसं आईच्या माहेरचं स्वरूप बदलतं. एकेकाळी स्वतःचं माहेर असणारी आई तिचं स्वतःचं घरकुल बनवून संसारात रमते. पण वृद्धावस्थेत तिच्या आयुष्यातलं एक सत्य समोर येतं. तिचं खऱ्या अर्थाने माहेर बनतं ते तिच्या मुलीचं घर. आईच्या आयुष्यात मुलगी म्हणजे एक जीवाभावाचं नातं असतं. मुलगी लहान असते तेव्हा आई तिच्यासाठी सर्वस्व असते. तिचं पालनपोषण, शिक्षण, लग्न हे सर्व आईचं कर्तव्य असतं. पण वयाच्या पुढच्या टप्प्यावर जेव्हा आईचं शरीर थकतं, मन नाजूक होतं, तेव्हा लेक तिच्यासाठी आधार बनते. लेकीचं घर म्हाताऱ्या आईसाठी खरं माहेर ठरतं. तिथे आईला तिच्या मुलीचं प्रेम, आधार आणि सुरक्षितता मिळते. जिथे मुलगी आईची काळजी घेते, तिचं मन जपत असते, तिथे आईला पुन्हा एकदा तिचं माहेर मिळाल्यासारखं वाटतं. वृद्धावस्थेत अनेकदा आईला शारीरिक किंवा मानसिक आधाराची गरज असते. अशा वेळी लेकीचा हात आईला धरतो. ती तिच्या आईचं घर असतं. जिथे आईचं हसू, तिथे दुःख आणि तिच्या आयुष्याचे अनुभव खुलेपणाने मांडते.